नमस्कार. आज आपण नाती अधिक घट्ट आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी एका खूप वेगळ्या पण तितक्याच प्रभावी मार्गाबद्दल जाणून घेणार आहोत. सेवेद्वारे दैवी समन्वय. हा एक साधा विचार वाटेल, पण तो खूप शक्तिशाली आहे. चला तर मग बघूया हे नेमकं कसं काम करतं. पण सुरुवात एका प्रश्नाने करूया. एक असा प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. आपल्या नात्यांमध्ये हे जे काही मतभेद आणि तणाव असतात ते येतात तरी कुठून? याचं उत्तर शोधणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण याच प्रश्नाच्या उत्तरात नाती सुधारण्याची खरी गुरुकिल्ली दडलेली आहे. आणि याचं मूळ आहे स्वकेंद्रिततेच्या सापळ्यात. हो, खरं तर आपल्या बहुतेक संघर्षांचं कारण बाहेर कुठे नसून ते आपल्या आतच असतं. ही एक अशी विचार करण्याची पद्धत आहे जी नकळतपणे आपल्याच नात्यांमध्ये भिंती उभ्या करत जाते. हे बघा, इथे दोन विचार प्रवाह दिसतायत. एकीकडे आहे माझ्या गरजा काय आहेत, माझे हक्क काय, मला काय वाटतं. आणि दुसरीकडे विचार आहे आपण एकत्र मिळून काय करू शकतो. साहजिकच आहे, जेव्हा आपलं लक्ष फक्त आणि फक्त मीवर अडकून राहतं तेव्हा संघर्ष होणारच, नाही का? याच प्रकारच्या स्वकेंद्रित विचाराला बंद ऊर्जा चक्र असं म्हणतात. म्हणजे काय तर जेव्हा आपलं लक्ष फक्त स्वतःवरच असतं तेव्हा नात्यांमधली जी सकारात्मक ऊर्जा असते, तो जो उत्साह आणि जिव्हाळा असतो तो वाहता राहत नाही. ती ऊर्जा अक्षरशः तिथेच अडकून पडते. आणि मग घरातलं वातावरण कसं होतं? जड, निगेटिव्ह. तर मग या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? उत्तर आहे सेवेच्या सूत्रात. सेवा हा एक असा मार्ग आहे जो या बंद ऊर्जा चक्राला अक्षरशः तोडून नात्यांमध्ये एक नवीन, ताजी ऊर्जा आणू शकतो. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी किती सुंदर गोष्ट म्हटली आहे बघा. सेवा हा असा साबण आहे जो आत्म्याचे डाग धुवून काढतो. याचा साधा सरळ अर्थ काय होतो की जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करतो तेव्हा फक्त त्यांचीच मदत होते असं नाही, तर आपल्या आतली जी नकारात्मकता आहे, जो अहंकार आहे, ते मतभेद आहेत, ते सगळे धुवून निघतात. ही एक प्रकारे आतून स्वच्छ होण्याची प्रक्रिया आहे. जरा विचार करा, जी ऊर्जा आपण भांडणात, वादविवादात आणि एकमेकांच्या चुका काढण्यात घालवतो, तीच ऊर्जा काहीतरी चांगलं, काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी वापरता येऊ शकते. जेव्हा दोन माणसं एकत्र येतात आणि कुणा तिसऱ्यासाठी काहीतरी करतात, मग ते गरजू लोक असतील, निसर्ग असेल किंवा कोणतंही सामाजिक काम असो, तेव्हा काय होतं माहितीये? त्यांच्यातले जे काही मतभेद असतात ना, ते आपोआपच मागे पडतात. बरं, हा सगळा विचार छान आहे, पण तो प्रत्यक्षात आणायचा कसा? त्यासाठीच आहे ही संकल्पना, 7 मिनिटांचं परिवर्तन. ही एक इतकी सोपी आणि प्रॅक्टिकल गोष्ट आहे की कोणीही करू शकतं. यात फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, एक सामायिक ध्येय निवडा. दुसरं, कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी एकत्र काम करा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकमेकांचे स्पर्धक नाही तर खंदे सोबती बना. आणि हो, हे ध्येय काहीतरी खूप मोठं, जग बदलणारं असलेला पाहिजे असं अजिबात नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, जसं की एकत्र मिळून पक्ष्यांना दाणे घालणं, आपल्या परिसरात मिळून झाडं लावणं किंवा आपल्याच बिल्डिंगमधल्या एखाद्या वयस्क व्यक्तीला मदत करणं, असं काहीही चालेल. आणि मग बघा काय होतं. नात्यात कसा बदल होतो ते इथे किती छान दिसते. जिथे आधी एकमेकांची एक प्रकारची स्पर्धा होती, माझं बरोबर की तुझं बरोबर, तिथे आता एकमेकांना साथ देणारे सोबती तयार होतात. सगळं लक्ष एकमेकांच्या चुकांमधून निघून एका मोठ्या, चांगल्या ध्येयावर लागतं. नात्याची पूर्ण दिशाच बदलून जाते. पण या सगळ्या निस्वार्थ कृतीचा अंतिम परिणाम काय? तर सामायिक तेजाची निर्मिती. हा सेवेचा एक खूप खोल आणि कायम टिकणारा फायदा आहे. चला जाणून घेऊया हे नेमकं आहे तरी काय. सामायिक तेज म्हणजे काय? तर जेव्हा आपण एकत्र सेवा करतो तेव्हा आपल्या नात्याभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जीचं, एक सकारात्मक ऊर्जेचं वलय तयार होतं. आणि हे वलय आपल्या नात्याला फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही ठेवत, तर ते एका मोठ्या, उच्च आनंदाच्या स्रोताशी जोडतं. नात्यात एक वेगळीच सहजता आणि खोलवरचा आनंद जाणवू लागतो. म्हणजे बघा, थोडक्यात सांगायचं तर गोष्ट इतकीच आहे की बाहेर केलेली सेवा आपल्या आतल्या जखमा भरून काढते. किती कमाल गोष्ट ही, नाही का? आपण जगाची सेवा करायला जातो आणि आपलं नातं आपोआपच चांगलं होत जातं. तर मग जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारून बघा, आज असं कोणतं एक छोटंसं दयाळूपणाचं काम आहे जे आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत मिळून करता येईल? यावर नक्की विचार करा, कारण अशाच एका छोट्याशा कृतीतून नात्यांमध्ये खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो.